ऑनलाईन पेपरचा विषय आहे तो अतिशय प्रत्येकासाठी घातक आहे. अरे ऑफलाईन मध्येच तर हे लोक मॅनेजमेंट करत होते, तर ऑनलाईन मध्ये काय गोंधळ सुरू आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतोय. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचं त्या ठिकाणी जे दुखणं आहे ते आमचे नेते जे आहेत आदरणीय राहुल गांधी आपल्या सगळ्यांचे ते नेते आहेत. अपयश कसं पचवायचं हे त्या माणसाकडनं शिकलं पाहिजे बरं का. आणि यशाकडे कसे पावलं टाकायचं हेही राहुल गांधींकडनं शिकलं पाहिजे. कोणाला घाबरले नाही, कोणाला सातत्यानं एकच धोरण ठेवलं की हो मला भारत जोडायचा आहे आणि मला सर्वधर्म संभाव त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करायचाच आहे. मी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत एवढाच विश्वास या ठिकाणी देण्यासाठी आम्ही तुमच्या तिथं आलेलो आहोत. अजिबात घाबरायचं नाही. राहुल गांधी नेहमी म्हणतात परत एकदा जोरात अजिबात आपण घाबरायचं नाही. आणि आम्ही तुम्हाला सोबत आहोत. बघा एक मिनिट, मी काही इथे इलेक्शन लढणार नाही आहे बाबांनो. बंटी दादा इथं इलेक्शन लढणार नाहीये, आमचा शिवराज दादा पण इथं इलेक्शन लढणार नाही, आमचा आबा पण इथं इलेक्शन लढणार नाहीये. आम्ही फक्त तुमच्या पाठीशी इथं उभं राहायला आलेलो आहे. इथं इलेक्शनचा विषय नाही आहे, इथं राजकारणाचा विषय नाही आहे. पण हो लेकरं आमची आहेत आणि आमचा लेकरांचा विषय असला तर आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सतेज पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुमच्या खांद्यावर वजन ठेवलंय दादा.